हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक इन सहज शिक्षण. आपला सेकंड चॅप्टर कंप्लीट झालेला आहे, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. तर याचा आपण आता स्वाध्याय बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. त्यामधला प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा. बघा, त्यामधला प्रश्न एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर एटीपीचे एकूण रेणू मिळतात. उत्तर आहे 38. हे 38 रेणू कसे मिळतात हे मी जेव्हा हा धडा शिकवणार आहे याच्यामध्ये एक पूर्ण स्लाइड घेतलेली आहे की एका ग्लुकोजच्या रेणूपासून मिळणारी ऊर्जा, जे काही कॅल्क्युलेशनचा सर्व भाग आहे हा या मी स्लाइड मध्ये घेतलेला आहे. तर याचं उत्तर किती आहे? एटीपीचे 38 रेणू मिळतात. ग्लायकोलायसिसच्या शेवटी चे रेणू मिळतात. कशाचे? पायरुवेटचे रेणू मिळतात. त्यानंतर प्रश्न अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1 च्या पूर्वावस्थेतील रिकामी जागा दिलेली आहे. या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते. अर्धगुणसूत्री भाग 1 जो आहे याच्यामध्ये जी पूर्वावस्था आहे, या पूर्वावस्थेचे पुन्हा 5 प्रकार आहेत. त्यामधली जी स्थूल सूत्रतात किंवा त्याला आपण पॅचिडेन असं म्हणतो, या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते. त्यानंतर प्रश्न सूत्री विभाजनाच्या या अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशी विषुवृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात. सूत्री विभाजनाच्या काही अवस्था आहेत: पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. तर त्यामधली जी मध्यावस्था आहे, या मध्यावस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे ही पेशीच्या विषुवृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात. त्यानंतर प्रश्न पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी या रेणूची आवश्यकता असते. तर उत्तर कोणतं आहे? फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड या रेणूची आवश्यकता असते. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी रिकामी जागा दिलेली आहे प्रकारचे श्वसन करतात. तर कोणत्या प्रकारचे श्वसन करतात? विनॉक्सी श्वसन प्रकारचे श्वसन करतात. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, व्याख्या लिहा. परीक्षेमध्ये तुम्हाला यातील सुद्धा काही व्याख्या विचारू शकतात. 2 मार्कासाठी या व्याख्या लिहा असा प्रश्न असू शकतो. त्यामधला पहिला आहे पोषण. विविध पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेलाच पोषण असे म्हणतात. त्यानंतरची दुसरी व्याख्या आहे पोषक तत्वे. आपल्या पोषणासाठी आवश्यक असणारी कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे इत्यादी अन्न घटक म्हणजेच पोषक तत्वे होय. पुढची व्याख्या आहे प्रथिने. अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूलाच प्रथिने असे म्हणतात. बघा विद्यार्थ्यांनो, व्याख्या किती 2-2 ओळीच्या आहेत, अगदी सोप्या आहेत, लक्षात राहण्यासारख्या आहेत. त्यानंतर पुढची व्याख्या आहे पेशी स्तरावरील श्वसन. पेशी स्तरावरील श्वसन म्हणजेच काय? अन्न पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने किंवा ऑक्सिजनच्या मदतीशिवाय ऑक्सिडीकरण करणे ही जी प्रक्रिया आहे ही पेशीमध्ये घडते. याच प्रक्रियेला पेशी स्तरावरील श्वसन असे म्हणतात. पुढची व्याख्या दिली आहे ऑक्सिश्वसन. उत्तर, ऑक्सिजनचा वापर करून सजीवांच्या मध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन म्हणजेच ऑक्सिश्वसन होय. हा झाला आपला प्रश्न. त्यानंतर पुढचा आहे ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस म्हणजेच काय? ही एक प्रक्रिया आहे जी पेशी द्रव्यामध्ये घडते. यामध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन त्यापासून आपल्याला पायरुविक आम्ल, एटीपी, NADH2 आणि पाणी यांचे 2-2 रेणू मिळतात. ही झाली आपली ग्लायकोलायसिस प्रोसेस. तर हा आपला प्रश्न दुसरा होता. पुढचा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा. त्यामध्ये ग्लायकोलायसिस आणि क्रेब चक्र. तर या ग्लायकोलायसिस मध्ये आणि क्रेब चक्र मध्ये कोणता फरक आहे हे बघूयात. ग्लायकोलायसिसची प्रक्रिया पेशी द्रव्यामध्ये घडते. क्रेब चक्र ही प्रोसेस जी आहे ही तंतू कणिकेमध्ये होते. त्यानंतर या प्रक्रियेत ग्लुकोजच्या रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक ऍसिड, त्यालाच पायरुविक आम्ल, एटीपी, NADH2 पाणी यांचे 2-2 रेणू तयार होतात. क्रेब सायकल मध्ये काय होतं? ऍसेटिल को एन्झाइम A मधील ऍसेटिलचे पूर्णपणे विघटन होऊन CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू मिळतात. त्यानंतर ग्लायकोलायसिस ही जी प्रोसेस आहे ही ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन या दोन्ही मध्ये सुद्धा घडते. परंतु क्रेब सायकल ही जी प्रक्रिया आहे ही फक्त ऑक्सिश्वसन मध्येच होते. पेशी स्तरावरील श्वसनामधील ग्लायकोलायसिस ही एक पहिली पायरी आहे, तर पेशी स्तरावरील श्वसनामधली क्रेब चक्र ही दुसरी पायरी आहे. ग्लायकोलायसिस मध्ये एटीपीचे 2 रेणू वापरले जातात.
तर क्रेब चक्रामध्ये एटीपीचे रेणू वापरले जात नाहीत. ग्लायकोलायसिस मध्ये एटीपीचे 4 रेणू तयार होतात. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसच्या शेवटी आपल्याला एटीपीचे एकूण 4 रेणू मिळतात. तर क्रेब चक्रामध्ये एटीपीचे 2 रेणू मिळतात. ग्लायकोलायसिस जी प्रक्रिया आहे या ग्लायकोलायसिस प्रक्रियेमध्ये CO2 तयार होत नाही, परंतु क्रेब चक्र या प्रक्रियेमध्ये CO2 तयार होतो. तर विद्यार्थ्यांनो, हा ग्लायकोलायसिस आणि क्रेब चक्र या दोघांच्या मधला हा फरक आहे. आता पुढचा फरक विचारलेला आहे ऑक्सिश्वसन विनाऑक्सी श्वसन. ऑक्सी श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते. बघा किती सोपं आहे. विनाऑक्सी श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसते. ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते, म्हणजेच ऑक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचे जे ऑक्सिडीकरण होतं हे संपूर्ण कंप्लीट ऑक्सिडीकरण होतं. तर विनाऑक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचं अर्धवट म्हणजे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होत नाही. ऑक्सी श्वसनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. विनाऑक्सी श्वसनामध्ये कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. ऑक्सी श्वसन केंद्रक आणि पेशीद्रव या दोन्ही ठिकाणी होते. विनाऑक्सी श्वसन हे फक्त पेशीद्रव्यामध्ये होते. यामध्ये एकूण 38 एटीपीचे रेणू मिळतात, तर यामध्ये एटीपीचे फक्त 2 रेणू मिळतात. या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि H2O निर्माण होतो. ऑक्सी श्वसनामध्ये विनाऑक्सी श्वसनामध्ये CO2 C2H5OH निर्माण होतो. ठीक आहे, हा झाला ऑक्सी श्वसन विनाऑक्सी श्वसनामधला फरक. त्यानंतर पुढचा फरक विचारलेला आहे गुणसूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन. गुणसूत्री विभाजनामध्ये काय होतं, एका जनक पेशीपासून 2 जन्य पेशी निर्माण होतात. या ठिकाणी एका जनक पेशीपासून 4 जन्य पेशी निर्माण होतात. सूत्री विभाजनामध्ये सूत्री पेशी विभाजन सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होत नाही. हा एक महत्त्वाचा फरक आहे. सूत्री विभाजनामध्ये सजातीय गुणसूत्रांच्या मध्ये जनुकीय विचरण होत नाही, परंतु अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये सजातीय गुणसूत्रांच्या मध्ये जनुकीय विचरण होते. या प्रकारचे पेशी विभाजन हे वाढ आणि विकास यासाठी आवश्यक असते. तर या प्रकारचे हे जे पेशी विभाजन आहे हे युग्मके तयार करण्यासाठी आवश्यक असते. सूत्री विभाजन कायिक पेशी आणि मूल पेशी या दोन्हींच्या मध्ये होते. तर अर्धगुणसूत्री विभाजन हे जनन पेशी अवलंबतात. म्हणजे आपले जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सेल्स पेशी असतात, याच्यामध्ये हे अर्धगुणसूत्री विभाजन घडते. सूत्री पेशी विभाजनाची पूर्वावस्था जास्त काळाची नसते. सूत्री विभाजनाचा पूर्वावस्था आहे याचा काळ थोडासाच आहे, परंतु अर्धगुणसूत्री विभाजनाचा जो पूर्वावस्था आहे याच्या 5 पुन्हा फेज आहेत. त्यामुळे ती जी पूर्वावस्था आहे याचा कालावधी कसा आहे, जास्त आहे. यानंतर आता पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4, शास्त्रीय कारणे लिहा. त्यामधला ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. बघूयात याचं कारण काय असेल. पेशी श्वसनामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे पूर्णतः ऑक्सिडीकरण झाल्यास त्यापासून एटीपीचे 38 रेणू मिळतात. पेशी श्वसनामध्ये ग्लायकोलायसिस, क्रेब चक्र, इलेक्ट्रॉन वहन साखळी या 3 अभिक्रिया एका पाठोपाठ होतात. यामध्ये ऑक्सिजन नसेल तर फक्त ग्लायकोलायसिस प्रक्रिया होईल, पण पुढच्या 2 प्रक्रिया होणार नाहीत. म्हणजे ऑक्सिजन असेल तर फक्त ग्लायकोलायसिस होतं. या 2 प्रोसेस ऑक्सिजन नसेल तर होत नाहीत. शिवाय ग्लायकोलायसिस जर ऑक्सिजन शिवाय पार पडला तर त्यातून अल्कोहोल निर्मिती होईल आणि त्याचप्रमाणे एटीपीचे केवळ 2 रेणू निर्माण होतात. ग्लायकोलायसिस ही प्रोसेस जी आहे ही ऑक्सिजन आणि विनाऑक्सिजन या दोन्हीमध्ये घडते, परंतु जर ऑक्सिजन असेल तर त्याचे ऑक्सिडीकरण ग्लुकोजचे जे काही ऑक्सिडीकरण आहे हे पूर्णपणे होते, परंतु विनाऑक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण पूर्णपणे होत नाही. त्यामुळे त्यापासून निर्माण होणारी ऊर्जा ही कमी असते आणि आपल्याला एटीपीचे फक्त 2च रेणू मिळतात. त्यामुळे शरीरासाठी ऊर्जा पुरवठा कमी होईल, म्हणून ग्लुकोजचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8. तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. आपण जो आहार खातो या आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, परंतु तंतुमय पदार्थांच्या मुळेच न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये या पदार्थाची खूप मदत होते.
तसेच तंतुमय पदार्थ इतर पदार्थांच्या पचनामध्ये सुद्धा मदत करतात। त्यानंतर उदाहरणार्थ कोणते पालेभाज्या, फळे, धान्य यांसारख्या पदार्थापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात। म्हणूनच तंतुमय पदार्थ हा एक महत्त्वाचा पोषक तत्व किंवा पोषक द्रव्य मानला जातो। आता प्रश्न ई, पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे। याचं कारण आपल्याला सांगायचं आहे। आता कारण बघूयात। उत्तर, पेशीचे विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे, कारण पेशी विभाजनामुळे सजीवांची वाढ, सजीवांचा विकास होतो। सजीवांची जी काही झीज झालेली आहे शरीराची, ही शरीराची झीज भरून काढण्यासाठी, जखमा भरून येण्यासाठी पेशींची संख्या वाढते। त्याचबरोबर अलैंगिक प्रजनन करणाऱ्यांच्या मध्ये नवे जीव निर्माण करण्यासाठी, लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवात युग्मके तयार करण्यासाठी या पेशी विभाजनाचा उपयोग होतो। म्हणूनच या सर्वांच्यासाठी पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे। पुढचा प्रश्न ई, काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी सुद्धा काही वेळेला विनाऑक्सी श्वसन करतात। ठीक आहे, तर याचं उत्तर आहे, काही वेळेला उच्चस्तरीय ज्या वनस्पती आहेत किंवा प्राणी आहेत त्यांच्या सभोवती असणाऱ्या ऑक्सिजनची पातळी जर कमी झाली तर ते त्यावेळेला ऑक्सिजन श्वसनाऐवजी विनाऑक्सी श्वसन करू लागतात, कारण तर जिवंत राहण्यासाठी अशा वेळी त्यांना या विनाऑक्सी श्वसनाचाच आधार घ्यायला लागतो। म्हणूनच काही वेळेला उच्चस्तरीय वनस्पती आणि प्राणी हे विनाऑक्सी श्वसनाचा अवलंबतात। पुढचा प्रश्न उ, क्रेब्स चक्राला सायट्रिक आम्ल चक्र असेही म्हणतात, कारण काय बघूयात। हे जे चक्र आहे हे सर हन्स क्रेब या शास्त्रज्ञांनी शोधून काढले। त्यानंतर या सायकलचं नाव आपण क्रेब सायकल असं दिलं। ॲसेटिल को एन्झाईम ए या रेणूचे ऑक्झॅलो ॲसेटिक या रेणूबरोबर विकरांच्या सहाय्याने रासायनिक क्रिया होते, त्यामुळे हे चक्र सुरू राहते। ऑक्झोऑक्झॅलिटिक या रेणूपासून चक्रातील पहिला रेणू जो तयार होतो तो म्हणजेच सायट्रिक आम्ल आहे। म्हणूनच या चक्राला सायट्रिक आम्ल चक्र असे म्हणतात। हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे। आता प्रश्न पुढचा आहे, प्रश्न 5वा, सविस्तर उत्तरे द्या। त्यामधला प्रश्न पहिला, ग्लायकोलायसिसची प्रक्रियेचे सविस्तर लिहा। ग्लायकोलायसिस जी प्रोसेस आहे आपल्याला पूर्णपणे सविस्तर लिहायची आहे। ग्लायकोलायसिस प्रक्रियेचा शोध 3 शास्त्रज्ञांनी लावला। कोणते? गुस्ताव एम्डेन, ओटो मेयरहाफ आणि जेकब पार्नार्स या 3 शास्त्रज्ञांनी मिळून या प्रोसेसचा शोध लावला। त्यामुळे यांची जी काही आडनाव आहेत यांच्या आडनावांचं पहिलं अक्षर घेऊन याचं काय नाव दिलेलं आहे, EMP पाथवे असं त्याला नाव दिलेलं आहे। अन्न पदार्थातील कर्बोदकांचे पचन झाल्यानंतर त्यापासून ग्लुकोज ही शर्करा होते। या ग्लुकोजचे या एका रेणूचे विघटन होणे म्हणजेच ग्लायकोलायसिस होय। ऑक्सिजन आणि विनाऑक्सी श्वसन या 2 पद्धतीमध्ये ग्लायकोलायसिसची प्रक्रिया अनुक्रमे ऑक्सिजनच्या सोबत किंवा ऑक्सिजनच्या मदतीशिवाय घडते। ऑक्सिजनच्या वेळी एका ग्लुकोज रेणूपासून पायरुविक आम्ल, ATP, पाणी यांचे 2 रेणू मिळतात। नंतर या प्रक्रियेमध्ये तयार झालेले पायरुविक आम्लाचे रूपांतर ॲसेटिल को एन्झाईम ए याच्यामध्ये होते। या वेळेला CO2 चे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू मिळतात। विनाऑक्सी श्वसनाच्या वेळी ग्लायकोलायसिस बरोबर किण्वन होते। आता आपण ऑक्सिजनच्या वेळी बघत होतो, विनाऑक्सी श्वसनाच्या वेळी हा पॉइंट बघा, हे ऑक्सिजनच्या वेळी आहे, हे विनाऑक्सिजनच्या वेळी आहे। विनाऑक्सिजनच्या वेळी काय होतं, ग्लायकोलायसिसच्या बरोबर किण्वन होते, त्यामुळे C2O5OH हे रेणू या अल्कोहोलची निर्मिती होते। यात ग्लुकोजचे पूर्णपणे विघटन होत नाही, त्यामुळे आपल्याला ऊर्जा कमी मिळते। आता प्रश्न दुसरा, आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा। महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये कदाचित विचारू शकतात। आता सूत्री विभाजनाचे 2 प्रकार आहेत। पहिला आहे प्रकल विभाजन म्हणजेच केंद्रकाचे विभाजन, दुसरा आहे परिकल विभाजन म्हणजेच जीवद्रव्याचे विभाजन। मग पहिला बघूयात प्रकल विभाजन। या प्रकल विभाजनाच्या पुन्हा 4 अवस्था आहेत। त्यामधली पहिली आहे पूर्वावस्था। पूर्वावस्थेमध्ये काय होतं, गुणसूत्रांचे वलीभवन सुरू होते। गुणसूत्र सुरुवातीला नाजूक धाग्यासारखे असतात, आता ते जाड आणि आखूड असे दिसतात।
ते त्यांच्या अर्ध गुणसूत्र जोडी सहित आपल्याला दिसू लागतात. त्याचबरोबर तारा केंद्र द्विगुणित होतो, पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जायला लागतो आणि केंद्रक आवरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरू होतं. ही झाली आपली पूर्वावस्था. दुसरी आहे मध्य अवस्था. मध्य अवस्थेमध्ये काय होतं, सर्व गुणसूत्रांचे वलीभवन पूर्ण होतं. प्रत्येक गुणसूत्र हा त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडीसहित स्पष्ट दिसायला सुरू होतो. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. बघा मगाशी याच्यावरती रिकामी जागा हा प्रश्न विचारला होता. मध्य अवस्थेमध्ये ही प्रोसेस होते. कोणती? गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. दोन्ही ताराकेंद्र आणि गुणसूत्रांच्या गुणसूत्र बिंदू यांच्या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे, त्यालाच तुर्कतंतू असे म्हणतात, हे तयार होतात. केंद्रक आवरण पूर्णपणे नाहीसे होते. ही झाली आपली दुसरी मध्यावस्था. त्यानंतरचे असणार आहे पश्चावस्था. पश्चावस्थेमध्ये काय होतं, तुर्कतंतूच्या मदतीने गुणसूत्र बिंदूचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्री जोडी वेगळी होते. या ठिकाणी दाखवलेला आहे पश्चावस्था. ही आपली पश्चावस्था आहे. पश्चावस्थेमध्ये बघा याची ही जी अशी ही मध्यावस्था. मध्यावस्थामध्ये काय झालेले आहे, विषुववृत्तीय प्रतलाला ते समांतर असे संरचित झालेले आहेत. पश्चावस्थेमध्ये काय होत आहे, इथं आपला हा तारा केंद्र आहे, इथून असे हे तुर्कतंतू निर्माण झालेले आहेत. तर हे जे आपला गुणसूत्रे होते, हे गुणसूत्र आता वेगळे वेगळे झालेले दिसत आहेत, म्हणजे त्यांची अर्ध गुणसूत्री जोडी विरुद्ध दिशेला जात आहे. ही केळीच्या घडाप्रमाणे दिसतात. आता हे जे आपल्याला इकडचा भाग दिसतो हा कशाप्रमाणे दिसतो, एखाद्या केळीच्या घड्याप्रमाणे दिसतो. त्यानंतर चौथी असणार आहे ती आहे अंत्यावस्था. पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडायला सुरू होतात व ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिशेनाशी होतात. एका पेशीमध्ये आता दोन जन्य केंद्रके तयार होतात. जन्य केंद्रिकेमध्ये केंद्रिका सुद्धा दिसू लागतात. तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. अंत्यावस्था. अंत्यावस्थामध्ये काय होताना दिसते, या ठिकाणी आता हे गुणसूत्र अर्ध गुणसूत्रे जोडीसहित ते वेगवेगळे झालेले आहेत. दोन वेगवेगळ्या विरुद्ध दिशेला आलेले आहेत. आता हळूहळूसे काय व्हायला लागते, याच्या भोवतीनं केंद्रक आवरण निर्माण व्हायला सुरू होतं. आतमध्ये केंद्रिका दिसायला सुरू होते आणि जे तुर्कतंतू निर्माण झाले होते हे तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. ह्या झाल्या आपल्या 4 अवस्था. त्याच्यानंतर पुढचं विभाजन होतं ते कशामध्ये होते, परिकर विभाजन. म्हणजेच कशाचं, जीवद्रव्याचं विभाजन. प्राणी पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते. ठीक आहे. आता हे जर सपोज आपला असेल अशा प्रकारचं, ही शेवटची अंत्यावस्था आहे, तर या ठिकाणी हळूहळू अशी खाच पडत जाते आणि ही एक ठिकाणी खाच या ठिकाणी दाखवलेल्या बघा, ही तर ही खाच पूर्णपणे नाहीशी होते आणि अशा प्रकारच्या 2 पेशी आपल्या वेगवेगळ्या निर्माण होतात. पेशी द्रव्याचे विभाजन होऊन आता 2 नवीन जन्य पेशी निर्माण होतात. वनस्पतीमध्ये मात्र पेशीमध्ये खाच तयार न होता मध्यभागी एक पेशी पटल तयार होते आणि परिकल विभाजन घडते. तर हे जे विभाजन, पेशीचे विभाजन कशासाठी उपयोगी असतं, शरीराच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या जखमा भरण्यासाठी हे उपयोगी असतं. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न 3, अर्ध गुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील 5 अवस्थांचे योग्य आकृतींच्या आधारे वर्णन लिहा. बघा आता अर्ध गुणसूत्री विभाजनाचा पूर्वावस्थेचा काळ जो आहे हा अधिक वेळेचा आहे. त्याच्यामध्ये 5 अवस्था आहेत, तणुसूत्रता, युग्मसूत्रता, स्थूलसूत्रता, द्विसूत्रता आणि अपगती. त्याला आपण लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन आणि डायकिनेसिस असं म्हणतो. यामध्ये काय काय घडतं बघूयात. तणुसूत्रता म्हणजेच लेप्टोटीन मध्ये काय होतं, या अवस्थेत गुणसूत्राचे घनीकरण होते, त्यामुळे ती जाडसर ठळक होऊ लागतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरं युग्मसूत्रता. जायगोटीन मध्ये काय होतं, या अवस्थेमध्ये सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या बनतात. त्याचबरोबर अनुबंधन म्हणजे सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जवळ आल्यासारख्या आपल्याला दिसू लागतात. या गुणसूत्रांमध्ये पारगती होण्यासाठी जटिल अनुबंध तयार होतो. प्रत्येक गुणसूत्राचा बाहू आता विभाजित होतो, मात्र गुणसूत्र बिंदू विभागला जात नाही, त्यामुळे चतुर्बाहू असलेली ही रचना दिसू लागते. हे झालं आपलं झायगोटीन म्हणजेच युग्मसूत्रता. त्यानंतर तिसरा असणार आहे ती आहे स्थूलसूत्रता, पॅचिटेन. हा एक महत्वाची अवस्था आहे. या अवस्थेमध्ये काय होतं, पारगती क्रिया घडते. जनुकांच्या अर्धगुणसूत्र बाहूंची अदलाबदल या प्रक्रियेमध्ये होते. यामुळेच जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुनर्संयोग घडून येतो.
चौथा अवस्था आहे द्विसूत्रता, त्याला आपण डिप्लोटिन असं म्हटलेलं आहे। या अवस्थेमध्ये जनुकीय अणुबंध उलगडले जातात, या गुणसूत्रांच्या जोड्या एकमेकापासून दूर जातात आणि X या अक्षराप्रमाणे दिसू लागतात, यालाच कायझमा असं म्हणतात। पाचवा आहे अपगती, त्याला डायकिनेसिस असं म्हणतात। ही अवस्था पूर्वावस्था भागची शेवटची अवस्था आहे। या अवस्थेमध्ये कायझमा उलगडला जातो, पारगती झालेले सजातीय गुणसूत्र वेगळे होतात, केंद्रक आणि केंद्रक आवरण हळूहळू नाहीसे व्हायला सुरू होते। झालं तर ह्या आपल्या 5 अवस्था आहेत। याचं चित्र पुढे मी या ठिकाणी दिलेलं आहे बघा। लेप्टोटिन, झायगोटिन, पॅकेटिन, डिप्लोटिन आणि डायकिनेसिस म्हणजेच काय, तणुसूत्रता, युग्मसूत्रता, स्थूलसूत्रता, द्विसूत्रता आणि अपगती। प्रश्न पुढचा, प्रश्न चौथा, शरीराची वाढ आणि विकासासाठी सर्व जीवन प्रक्रिया यांचे मोलाचे योगदान कसे देतात? त्यामध्ये प्रत्येक सजीव शरीरामध्ये वेगवेगळ्या संस्था या अविरतपणे कार्य करत असतात। मानवी शरीराचा हा समन्वय अधिकच प्रगत झालेला आहे। त्यानंतर पुढचा पॉइंट, पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था आणि शरीरातील अंतर्गत आणि बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु एकमेकांच्या समन्वयातून करत असतात। पचन संस्थेचे शोषलेले अन्न घटक पेशीपर्यंत पोहोचवण्याचे काम परिवहन संस्था हृदयाच्या सहाय्याने सतत कार्यरत करत असते। त्याचबरोबर श्वसन संस्थेने घेतलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यात येतो। पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिका ऑक्सिजनच्या सहाय्याने अन्न घटकांचे ऑक्सिडीकरण करून सर्व ऊर्जा शरीरभर पोहोचवली जाते। या सर्व संस्थांची कार्य चेता संस्थेच्या सहाय्याने नियंत्रित केली जातात। म्हणजेच काय, या सगळ्या संस्था इंडिपेंडेंटली काम करतात परंतु त्या एकमेकांच्या समन्वयातूनच हे काम करत असतात। या सर्व क्रियांच्यामुळे सजीव जिवंत राहू शकतो, त्याची वाढ, त्याचा विकास होतो, म्हणूनच शरीराच्या सर्व जीवन प्रक्रियांचे मोलाचे योगदान देतात। आता प्रश्न पुढचा आहे, प्रश्न 5वा, क्रेब चक्र अभिक्रिया स्पष्ट करा। क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्स क्रेब यांनी शोधली, त्यामुळे त्यांच्यानंतर त्याचं नाव क्रेब चक्र असं दिलेलं आहे। यालाच ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र किंवा सायट्रिक आम्लचक्र असे म्हणतात, म्हणजे याची 3 नावे आहेत। ग्लायकोलायसिस प्रक्रियेमध्ये तयार झालेले ॲसेटिल कोएन्झाइम ए हे रेणू पेशीच्या तंतुकणिकेमध्ये जातात। या तंतुकणिकेमध्ये ही क्रेब सायकल राबवली जाते, ठीक आहे। या अभिक्रियेद्वारे ॲसेटिल कोएन्झाइम ए या रेणूतील ॲसेटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते। ॲसेटिल कोएन्झाइम मधला जो ॲसेटिल आहे, या ॲसेटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्यातूनच CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू आपल्याला मिळतात। तर या ठिकाणी ही त्याची डायग्राम सुद्धा दाखवलेली आहे। आता याच्यानंतरचा प्रश्न पुढचा आहे, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते हे खालील तक्ता दुरुस्त करून लिहा। हा जो आपल्याला तक्ता दिलेला आहे, हा तक्ता चुकीचा दिलेला आहे, आपल्याला तो व्यवस्थित करून कर्बोदकांचं, स्निग्ध पदार्थांचे, प्रथिनांचं ऑक्सिडीकरण कसं होतं हे बघायचं आहे। तर हे त्याचं उत्तर आहे। हा तक्ता आता मी इथे बरोबर करून दाखवलेला आहे। कर्बोदकांचं कसं होतं, कर्बोदकांच्या पचनानंतर त्याचं ग्लुकोज मध्ये ग्लुकोज होतं, त्या ग्लुकोजचं काय केलं जातं, ग्लायकोलायसिस म्हणजे त्याचं विघटन केलं जातं। याचं विघटन झाल्यानंतर ग्लायकोलायसिस मध्ये कोणतं आम्ल तयार होतं, तर ते पायरुविक आम्ल तयार होतं, ठीक आहे। या पायरुविक आम्लाचं नंतर रूपांतर कशामध्ये होतं, ॲसेटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं। यामधला हा जो ॲसेटिल आहे, या ॲसेटिलचं या क्रेब चक्रामध्ये पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जातं। ह्या क्रेब चक्रानंतर पुन्हा ETC रिएक्शन असते। या ETC रिएक्शन मध्ये आपल्याला शेवटची प्रोसेस झाल्यानंतर CO2, H2O आणि ऊर्जा मिळते। हे झालं कर्बोदकांच्या बाबतीत। स्निग्ध पदार्थांच्या बाबतीत देखील असंच आहे। स्निग्ध पदार्थ जेव्हा आपण खाऊ त्याच्यानंतर त्याचं रूपांतर मेदाम्लामध्ये होतं। या मेदाम्लाचं रूपांतर पुन्हा ॲसेटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं। यातला जो ॲसेटिल आहे, या ॲसेटिलचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण क्रेब चक्रामध्ये होतं, ETC रिएक्शन, आणि शेवटची पायरी त्याच्यापासून आपल्याला CO2, H2 आणि ऊर्जा मिळते।
आता हे दोन झालं. आता प्रथिनांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. प्रथिनांच्या पचनानंतर त्याचं रूपांतर अॅमिनो आम्लामध्ये होतं. ह्या अॅमिनो आम्लाचं रूपांतर पुन्हा ऍसिटिल को एन्झाईम मध्ये, पुन्हा क्रेब्स सायकल, पुन्हा ETC रिएक्शन आणि त्याचं शेवटीला आपल्याला CO2, H2 आणि ऊर्जा मिळते. तर हे आपल्याला स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आणि प्रथिने यांच्यापासून कशी ऊर्जा निर्माण होते हे सांगितलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा जो चॅप्टर सेकंड होता याचा हा स्वाध्याय मी पूर्णपणे घेतलेला आहे. याच्याशी रिलेटेड तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. थँक्यू.